श्रीमंत आलेत. श्रीमंत दामोदर पंत आलेत तुमच्या जवळच्या सिनेमागृहात. तुम्हाला आवडेल अशी कॉमेडी घेऊनच आलेत. श्रीमंतांचा मुलगा आणि दामूचे बाबा गणपत अगदी सहज सुंदर विनोद सादर करतायत आणि चक्क अलका कुबल हसताना दिसतायत. पण आपली मंजिरी म्हणजे मृणाल दुसनीस फार काही हसताना दिसली नाहीये. ते असो, चित्रपटाचा फर्स्ट हाफ खूप छान झालाय. पंतांच्या प्रशस्त वाड्याची चाळ झालीये, पण परत त्याच चाळीचा प्रशस्त वाडा कसा होतो हे पाहताना खूप मजा येते. चित्रपटाची कथा तीच आहे जी आपण नाटकात पाहिलीये. दर दिवशी संध्याकाळी 6च्या ठोक्याला दामूच्या अंगात दामोदर पंतांचा आत्मा येतो आणि मग जो काही गोंधळ सुरू होतो तो इथे खूप रंजक वाटलाय. चाळीच्या सर्व सभासदांचं या नाटकात सहभागी होणं कुठेही नाटकी वाटत नाही. हे चाळीत राहणारं मोठं कुटुंबच आहे असं वाटतं. नाटकातले सीन इथे अधिक मसालेदार केलेत, परंतु नाटकाचा USB असलेला दामूचा नाच, गोड गोजिरी लाज लाजरी ताईत तू होणार नवरी, तो इथे बऱ्यापैकी दुर्लक्षित केलाय. परंतु दामूचे ते संपूर्ण नृत्य इथे पाहायला मिळतच नाही. पण कदाचित त्याचीच भरपाई म्हणून एक मजेशीर लावणी पाहायला मिळेल. ही लावणी सादर केली आहे सोनाली कुलकर्णी नाही, अमृता खानविलकर पण नाही, तर चाळीत राहणाऱ्या गायनाच्या शिक्षिकेने. गाण्याचे बोल आहेत, फुलं पाखरू छान किती दिसते. इतकंच सांगते की तुम्ही ही लावणी पाहताना पोट धरून हसाल. विजय चव्हाण आणि अलका कुबल यांचा लक्षात राहील असा अभिनय इथे पाहायला मिळतो. हा चित्रपट भरतमय आहे, त्यामुळे बलदंड आणि देखण्या शरीरयष्टीच्या अभिनय सावंतने हा चित्रपट आपला पहिला चित्रपट निवडून काही मस्त काम केलं नाही. कारण शेवटच्या फायटिंग वाल्या सीन मध्ये भरत जाधव मारामारी करतो आणि आपला मस्क्युलर हिरो विलनच्या माणसाला इथून तिथून चकवे देत पळत राहतो. सुनील बर्वेचा विलन हा दामोदर पंतांची बॅकग्राऊंड दाखवण्यासाठी गरजेचा होता. म्हणूनच चित्रपटाच्या क्लायमॅक्सला टॉप टू बॉटम पॅकेजिंग मिळाली. चित्रपटाचा शेवट टिपिकल केदार शिंदे स्टाईल मध्ये होतो. म्हणजे खो खो प्रमाणे इथेही चित्रपटाच्या शेवटच्या सीनला भरतचा 1 ऍक्ट शो पाहायला मिळतो, फक्त कमी वेळाचा. थोडक्यात काय तर फर्स्ट हाफ तुम्ही खूप एन्जॉय कराल. सेकंड हाफ थोडा बोरिंग होतो, पण ठीक आहे, पटकन संपतो सुद्धा. तुम्ही नाटकाचे चाहते असाल तर चित्रपटाला नक्की जा. नक्की चित्रपट पहा, म्हणजे एक स्वतःचा रिव्ह्यू तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये देऊ शकाल. राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत.